My father always supported me for riding. First ride with Baba. एकदम राईड मजा आली, बढिया वाटलं. आईला भेटायला जायचं, मी लग्न जमलं तेव्हा जायचं. मी माझ्या मोठ्या भावासोबत रायडिंग स्टार्ट केलेली. अ फिलिंग ऑफ फ्रीडम. पहिल्यांदा पुराणी नेलं मला खूप आनंद वाटला. आणि निंजा कशी वाटली? निंजा चालवली तुम्ही आज? निंजा पण चांगली आहे गाडी चालवायला. तर ज्या लोकांना कमरेचा त्रास वगैरे असेल तर त्यांनी ती चालवू नये. सो या फर्स्ट राईड विथ बाबा. खूप वर्षांपासून गाडी चालवत आहेत ते, पण असे प्रॉपर राईडवर कधी नव्हते गेले. माय फादर ऑलवेज सपोर्टेड मी फॉर राइडिंग एंड तो मैंने सोचा क्यों ना इस बार पप्पा को ही लेके जाया जाए, म्हणून मी यावेळेस बाबांना घेऊन आलेलो. आणि कसं वाटलं तुम्हाला इतक्या दिवसानंतर राईड करून? एकदम राईड मजा आली, बढिया वाटलं. किती वर्षानंतर राईड केली? मी राईड कॉलेजच्या आधी जी काय केली असेल तेवढेच फक्त, पण अशा राईडवर पहिल्यांदाच आलो. माझा मित्र आहे रोहन, त्याची एक्सपल्स त्याने दिली मला. आणि मला असं वाटतं ही डिस्टाईन राईड होती दोघांची, कारण 6 लोक येणार होते. काही ना काही कारणांनी सगळ्यांचं कॅन्सल होत गेलं आणि शेवटी आम्ही दोघंच आलो. सो मला खूप छान वाटलं. म्हणजे त्यांना इतकं, ही इज नाऊ 58-59 आणि लाईक त्यांना बघून मला असं वाटलं की ते अजूनही खूप यंग आहेत आणि खूप चांगल्याने राईड केली. आणि ते म्हणतात ना बाप होता, तर या कुठेच त्यांची गाडी लॅग नाही झाली किंवा अंडर पॉवर ओव्हर पॉवर काहीच नाही. एकदम प्रॉपर चालवत गेले. निंजा चालवली त्यांनी, तेही प्रॉपर चालवली. मी माझ्या मोठ्या भावासोबत रायडिंग स्टार्ट केलेली आणि ही इज इन जळगाव नाव. सो या रायडिंग गिव्स मी अ फिलिंग ऑफ फ्रीडम. I feel peaceful when I ride. It feels good when you leave the city, urban roads. I especially love riding in nature. अभी समर के कारण सब ड्राई है, but yeah, I love to ride. तुमच्याकडे कुठल्या गाड्या होत्या? माझ्याकडे लुनापासून तर बऱ्याच गाड्या होत्या. लुना, सुवेगा, विकी, TVS 50, बजाज कब, लॅम्ब्रेटा. सगळ्यात पहिली गाडी कुठली होती आणि कधी घेतली? सगळ्यात पहिली गाडी माझ्याकडे लुना होती. ती घेतली होती मी लुना नियर 83 मध्ये. माझी पहिली राईड झाली आहे रायपूरपर्यंत. मी तेव्हा बजाज कबनी गेलो होतो रायपूरला. मी सकाळी 7ला निघालो तर रात्री जवळपास 6-6:30 वाजता तिथे रायपूरला पोचलो होतो. म्हणजे ब्रेक जर्नी होता माझा, हळूहळू थांबत. परंतु तो एक आनंद वेगळा होता. पण तेव्हा एवढं ट्रॅफिक नव्हतं, त्याच्यामुळे असं काही जाणवत नव्हतं. आरामात, म्हणजे असं वाटत होतं की रस्ता आपल्या एकट्यासाठीच बनवलेला आहे. आणि आईला भेटायला जायची तुम्ही गाडी? आईला भेटायला जायचं, मी लग्न जमलं तेव्हा जायचं. माझं सासूरवाडी लाखणीलाच होती, तर त्यावेळेस मी तिला भेटायलाही जायचं. त्यानिमित्ताने मी तिकडे कामही काढायचा कंपनीकडनं आणि जायचा तिकडे, भेटणंही व्हायचं आणि कामही व्हायचे. कुठली गाडी होती तेव्हा माझ्याकडे बजाज कब होती. आणि कॅलिबर कधी घेतली होती तुम्ही? कॅलिबर मी घेतली होती 95-97 मध्ये वगैरे. अच्छा, तेव्हा कावासाकी कॅलिबर, आता कावासाकी निंजा. कावासाकी निंजा. आता आम्ही बेसिकली शेतावर आलो आहे. इथनं जिथपर्यंत तुमची नजर जाईल ते आमची शेती आहे. सो आज मी विचार केला की जर बाईकने जायचंच आहे तर शेतावरच जाऊ. 9-7 वाजता निघालेलो आम्ही, 1 तासात पोचलो. $35 kilometers. Usually we reach in 30 minutes or 35 minutes. बट ठीक आहे, बाबांसोबत येता मजा आली. मी पण खूप दिवसानंतर खूप आरामात गाडी चालवली, तर मला खूप वेगळी फिलिंग आली यावेळेस. बिकॉज मी थोडं थॉटफुल झालो होतो गाडी चालवताना, नेचर पाहत. आणि कारण नेहमी जेव्हा स्पीडमध्ये असतो तर इतके थॉट्स येत नाही, बिकॉज यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट ऑन रोड्स. तर ठीक आहे, नाईस एक्सपिरियन्स. मायलेज जास्त दिला गाडीने. एक्सपल्स चालवून कसं वाटलास?
आज तुम्ही एक्सपल्स चालवत होते. मजा आली, पण आज मी परत 90च्या याच्यामध्ये चालवली, पण मला असं काही जाणवलं नाही की 90च्या याच्यामध्ये ती गाडी हे झाली आहे म्हणून चालवली म्हणून मी. तर आणि सिटिंग कम्फर्ट आवडली का तुम्हाला? सिटिंग कम्फर्ट एकदम बढिया आहे, म्हणजे असं वाकून चालवायचं काही काम नाही पडत, एकदम सरळ चालवतो, एकदम म्हणजे पाठीला त्रास होत नाही. आणि निंजा कशी वाटली? निंजा चालवली तुम्ही आज? निंजा पण चांगली आहे गाडी चालवायला, पण थोडंसं त्याला वाकावं लागतं. पण ज्या लोकांना कमरेचा त्रास वगैरे असेल तर त्यांनी ती चालवू नये. मजा आली एकदम. आज राईड पहिल्यांदा पुराणी नेलं मला खूप आनंद वाटला. परत जायचं मग राईडवर असं? परत राईडला आता जाऊ. एक्सपल्स घ्यायची आहे की बुलेट घ्यायची आहे? नाही, मी बुलेट घेईल. मला बुलेट घ्यायची आहे, मी बुलेट घेईल, मग बुलेटने राईड करेल. This is my first vlog with my father, and I think you should go on a ride with your father. Keep riding.